जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटलेला आहे। 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईला धडकणार आहेत। मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं। 20 जानेवारीला मराठे मोठ्या ताकदीने बाहेर पडतील असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। पारंपरिक खेळाच्या माध्यमातून आम्ही जागर करतोय, सरकारला जाग आली तर बरं, नाही तर आम्ही मुंबईमध्ये धडकणार असंही जरांगे पाटील म्हणालेत। मुंबईतील सर्व मैदानं बुक करणार, आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचाही इशारा जरांगे पाटलांनी दिला। कशासाठी तयारी चालू आहे? मुंबईला सगळा मराठा समाज आता जातोय। ही मराठा समाजाला मुंबईला जाण्याची ही पूर्व तयारी। 20 जानेवारीला मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईला जातो आणि आमचे पारंपरिक असणारे वाद्य, शेतकऱ्यांचे असणारे पारंपरिक खेळ हे आम्ही मुंबईला घेऊन जातोय। आज अंतरवालीतून आम्ही पहिलं प्रात्यक्षिक घेतलं पहिल्या खेळाचं। आज इथं हजाराने लोक हे प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले। एक प्रकारचा हा जागर गोंधळ सुद्धा आम्ही सरकारचा घालतोय की त्यांनी जागं व्हावं आणि मराठा समाजाच्या वेदना काय त्या समजून घेऊन मराठ्यांना किमान आरक्षण द्यावं। नाही जागे झाले तर मराठे किती जोशान आणि उत्साहानं मुंबईला निघाले हे त्यांना आत्ताच 20 दिवसा अगोदरच सुणूक मिळाली आणि त्यांनी गांभीर्यानं घ्यावं की मराठा समाज खेळाच्या माध्यमातून आपले पारंपरिक शेतकऱ्यांचे असणारे खेळ, कुणब्यांचे असणारे खेळ खेळून मराठा समाज जर मुंबईकडे कूच करणार आहे तर किती प्रचंड संख्येनं मराठा समाज मुंबईकडे उसळणार आहे। ही एक तर पूर्वतयारीची एक संकेत आहे। मुंबई शहरातले जेवढे ग्राउंड आहेत महानगरातले सगळे ग्राउंड बघते, कारण सगळे ग्राउंड आम्हाला लागणार आहे इतक्या करोड संख्येनं। आणि इकडे पूर्वतयारी म्हणून गावागावात मराठी तयारी करतायत, आपले आपले खेळाचे प्रात्यक्षिक दाखवायला लागलेत। ही एक जागरच समजूया की सरकार जर जागर गोंधळ घालून जर झालं जागं तर बरं, नसता मराठे मात्र एकदा जर 20 तारखेला निघाले मराठे माघारी नाही येतात। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, टीव्ही मराठी, जालना।